नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठच्या झेप या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. पर्यटन खूप आनंदाचा आणि आवडीचा विषय आहे ना सगळ्यांचा. आज या पर्यटनाबद्दलच आपल्याला खूप छान माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेली आहे श्रुती घाटणेकर. चला तर मग आपण भेटूया श्रुतीला. नमस्कार श्रुती. नमस्कार. कशी आहेस? मी मस्त. श्रुती, पर्यटन गुरु काय आहे कन्सेप्ट? ओके, पर्यटन गुरु ही माझी टूर आणि ट्रॅव्हल कंपनी आहे. बर. आणि आम्हाला असं वाटतं की ॲज अ गुरु आम्ही आमच्या पर्यटकांना खूप छान गाईड करतो. बर. म्हणजे खूप मोठ्या महत्त्वाच्या गोष्टींपासून अगदी छोट्या गोष्टींपर्यंत आम्ही त्यांना त्यांच्या प्रवास आनंददायी होण्यासाठी आम्ही गाईड करतो. म्हणून आम्ही पर्यटन गुरु असं नाव दिलेलं आहे. तू या व्यवसायाकडे कशी वळालीस? फिरण्याची आवड आधीपासूनच होती. आणि दुसरी गोष्ट, फार्मा बॅकग्राऊंडमध्ये काम केल्यानंतर ट्रॅक चेंज करायचं आहे हे मी कुठंतरी ठरवलंच होतं. आणि कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ते मला खूप सोपं झालं की मला तो ट्रॅक चेंज करता आला बेसिकली. आणि मग असं वाटलं की बाकीच्यांना फिरताना जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते कुठेतरी मी टॅकल करू शकते असं मला कॉन्फिडन्स होता. की मग तो फायनान्शियल असू दे किंवा तिथे जाऊन त्यांना जे जे प्रॉब्लेम्स येतात ते असू दे किंवा एनिथिंग. तर मला असं वाटतं की मी हे खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. त्यामुळे मी सुरू केलं ते. तू जेव्हा या क्षेत्रात आली तेव्हा पहिली टूर तू कुठली अरेंज केली होती? पहिली टूर मी केली होती राजस्थानची. त्यासाठी आधी मी पूर्ण राजस्थानचा अभ्यास केला. त्यानंतर ते ज्यांना जायची इच्छा होती त्यांच्यासोबत मी व्यवस्थित कम्युनिकेशन केलं की तुम्हाला कोणत्या सीझनमध्ये जायचं, तुम्ही हा सीझन निवडा किंवा असं वेदर असेल आणि तुम्हाला ही ठिकाणं बघायची आहेत. प्रत्येक ठिकाणचं वेदर वेगळं वेगळंही असू शकतं. तुम्ही जाताना ही काळजी घ्या आणि हे साईटसीइंग पॉईंट्स असणार आहेत आणि तुम्हाला तिथे असा एक्सपिरियन्स येऊ शकतो. तर त्यांना ते खूप आवडलं आणि मग त्यांनी सांगितलं, हे बघ श्रुती, तू तुझ्या पद्धतीने हँडल कर, आम्ही फक्त तिथं बॅगा घेऊन जाणार. मग मला ते फ्रीडम मिळाल्यामुळे मी अजून त्यांची टूर कशी बेस्ट करून देता येईल यावरती मी खूप छान काम केलं आणि ती टूर एकदम सक्सेसफुल झाली. इतकी सक्सेसफुल की नंतर ते घरी आले होते माझ्या आणि त्यांनी माझ्यासाठी चित्तोडगडचा जो विजय स्तंभ आहे त्याची प्रतिकृती आणली होती. खूप छान. येस, आणि ती खूप बेस्ट कॉम्प्लिमेंट होती आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि मग नंतर सुटलेच मी. आतापर्यंत तू किती टूर्स अरेंज केल्यास? खरं तर मोजल्या नाहीत मी ऍक्च्युली, पण माझ्या दरवर्षी कमीत कमी 10 ते 12 तरी असतात. मग ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजनच्या आहेत, तू काही असं स्पेसिफिक ठेवलंय का की सिनियर सिटीजनच्या टूर्स किंवा सुट्टी लागली की मुलांसाठी? सुरुवातीला ना आम्ही असं काही स्पेसिफिक ठेवलं नव्हतं. म्हणजे आता मला सुरू करून पण 3-4 वर्ष झाली की असं काही ठेवलं नव्हतं. पण ते योगायोगाने ना तसं होत गेलं. म्हणजे आम्ही जेव्हा मोठा टूर अरेंज करतो 8 ते 10 दिवसांचा तेव्हा आपोआपच ग्रुपमध्ये सिनियर सिटीजन जास्त असतात. मग आमच्या ते लक्षात आलं की अरे यंग जनरेशनला एवढ्या सुट्ट्या नाही मिळत, त्याच्यामुळे या टूरनं आपल्याला कुठला क्राऊड येऊ शकतो हे आमच्या हळूहळू लक्षात यायला लागलं. मग आम्ही त्यानुसार त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये जाऊन मग आम्ही टूर अरेंज करायला लागलो. मग आता काही टूर्स आमच्या अशा आहेत त्या जरी मोठ्या असल्या तरी यंग जनरेशन पण त्याच्यामध्ये तितक्याच उत्साहाने येते आणि सिनियर सिटीजन्स पण येतातच. मग नंतर स्पेसिफिकली सिनियर सिटीजन्सना आवडतील अशा पण टूर आम्ही डिझाईन करायला लागलो आणि स्पेसिफिकली यंग जनरेशनला आवडतील अशा पण टूर आम्ही डिझाईन करायला लागलो. मग ते हळूहळू अभ्यास करून आम्हाला आलं की कुठली ठिकाणं ही यंग जनरेशनला आवडतात, कुठली ठिकाणं सिनियर सिटीजन्सना आवडतात.
पण मग ह्या टूर तुम्ही जेव्हा अरेंज करता तेव्हा काय काय गोष्टी लक्षात घेता? जसं आता तू म्हणाली की कुठल्या गोष्टी यंग जनरेशनला आवडतील, कुठे जायला आवडेल, तर अजून काय तुम्ही डिझाईन करताना विचार करता? आम्ही बेसिकली ज्या काळामध्ये ती टूर कुठला बेस्ट सीझन आहे त्या प्रदेशामध्ये फिरायचा, कारण आपल्या भारतात सुद्धा एकाच वेळेला खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं वातावरण असतं. अगदी बरोबर. म्हणजे कुठे जैसलमेरचं वेदर असेल किंवा सिक्कीम दार्जिलिंगचं वेदर असेल, हे कधी सेम नाहीये. सो तुम्हाला त्या पिरियडमध्ये कुठला बेस्ट जागा असेल फिरायला ती आधी आम्ही डिसाईड करतो. त्याच्यानंतर तिथे जाण्यासाठी कुठून आपण प्रवास आपला सुरू करून कमीत कमी वेळामध्ये आपण तिथे पोहोचू शकतो. आता काही टूर्स आम्हाला बँड्रा टर्मिनल्सवरून सुरू कराव्या लागतात, काही आम्ही पुण्यावरून सुरू करतो, काही आम्हाला अहमदनगरवरून सुरू करावे लागतात. मग त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्ही अकॉर्डिंगली व्हेकल सुद्धा अरेंज करतो ॲज पर रिक्वायरमेंट. काही जणांना नाही लागत, काही जणांना लागत. म्हणजे ती पण तुम्ही अरेंज करता? तो तसा पण आम्ही अरेंजमेंट करतो आणि तसं आम्ही गाईड पण करतो की बघा ही टूर इथून सुरू होणार आहे का, ते पण आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो. कारण बऱ्याच ज्या प्लेसेस आहेत ना तिथून डायरेक्ट ट्रेन्स नाही आहेत. मग ज्या ठिकाणाहून डायरेक्ट ट्रेन्स आहेत तिथे मग अशा ठिकाणाहून आम्ही ती टूर सुरू करतो. श्रुती, मला एक सांग की ग्रुप टूर्सला जास्त रिस्पॉन्स आहे की कस्टमाइज टूरला जास्त? कसं आहे, स्वतःच्या टूर एवढा जास्त जज नाही करत आपण नॉर्मली, पण आम्हाला दोन्ही ठिकाणी बऱ्यापैकी रिस्पॉन्स असतात. अर्थात आम्ही जर सणावारांच्या मध्ये ग्रुप टूर लॉन्च केला तर आम्हाला ऑफसोकच कमी रिस्पॉन्स येतो, पण आम्हाला सणावारांच्या सुट्ट्यांमध्ये कस्टमाइज टूरला जास्त रिस्पॉन्स असतो. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल आम्ही दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये केरळची ग्रुप टूर असतेच आमची, आणि ते पण संक्रांत व्हायच्या आधी संपायची असं आमचं आहे. कारण संक्रांतीला केरळच्या काही ठिकाणी खूप गर्दी असते. मग आम्हाला ती गर्दी पण अवॉइड करायची, प्लस ते साईट सीइंग पण झालं पाहिजे आणि त्या काळात झालं पाहिजे जेव्हा तिकडचं वेदर एकदम बेस्ट असतं आणि रिझनेबल. प्लस कारण ऐन सीझनमध्ये जर ग्रुप टूर्स काढल्या तर त्या खूप प्रचंड कॉस्टली जातात आणि आम्हाला आमच्या गेस्टना, आमच्या पर्यटकांना खूप जास्त खर्चात नाही टाकायचं. ज्यांची इच्छा असते किंवा ज्यांना सुट्ट्या नाहीच आहेत इतर वेळेला, ज्यांना असं मोठ्या सुट्ट्यांमध्येच वेळ मिळतो, त्यांच्यासाठी मग आम्ही कस्टमाइज करून देतो आणि त्यालाही भरपूर रिस्पॉन्स असतो. मोस्टली यंग जनरेशन कस्टमाइज टूर्स करतात आणि ग्रुप टूरला बऱ्यापैकी सिनियर सिटीजन्सचा रिस्पॉन्स येतो. पण मग असं वाटतं का की जेव्हा तुम्ही सिनियर सिटीजनची टूर अरेंज करता तेव्हा काही जास्त चॅलेंजेस येतात किंवा रिस्क वाटते, म्हणजे न्यायला वगैरे, किंवा जबाबदारी तुमची म्हणूया आपण वाढते, असं काही थोडंसं वाटतं? आधी आम्ही बुकिंग करायच्या वेळेला त्यांचं एज विचारतो, ऑब्व्हियसली ते लागतंच. मग आमच्या जर लक्षात आलं की यांचं एज खूप जास्त आहे तर आम्ही त्यानुसार त्यांना प्रिकॉशन्स गाईड करतो आणि मग आम्ही आमच्याकडून विचारतो की तुम्हाला असं काही त्रास आहे का, गुडघेदुखी किंवा असे काही आजार आहेत का की हाय अल्टिट्यूडला गेल्यावरती ते एकदम उफाळून येतात. मग आम्ही तसं विचारतो. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही डॉक्टरांचं मेडिकल सर्टिफिकेट आणा, तुम्ही फिट आहात. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण फिट आहोत, पण ते डॉक्टरांकडून जर आलं तर मग आम्ही त्याला ओके म्हणतो. आणि आम्हाला असं वाटतं की प्रत्येक टूरला त्यांच्या लेवलवरती काही चॅलेंजेस असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या केरळच्या ग्रुप टूरमध्ये 84 वर्षाच्या आजी होत्या. आणि त्यांना इतकी आवडली ती, आणि त्यांचं म्हणजे त्यांची ती इच्छाच होती की मला रामेश्वरमला जायचंच आहे. आणि त्यांची मुलगी माझ्याकडे आली होती की मॅडम त्यांची अशी इच्छा आहे तर मग तुम्ही काय आम्हाला करू शकता. मग मी सजेस्ट केलं की हे बघा, त्यांना फक्त रामेश्वरमला जायचं आहे तर मग मी पूर्ण आमची केरळ टूर जी मुन्नारपासून सुरू होते आणि मदुराईला एंड होते, ही 10 दिवसांची टूर असते आमची, तर पूर्ण करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त रामेश्वरमला जायचं आहे ना, मग त्रिवेंद्रम पासून म्हणजे आमची अर्धी टूर झाल्यानंतर त्यांना जॉईन करायला सांगा. आणि मग आपण मदुराईला ती एंड करू. मग त्यांचं सगळंच होईल, त्यांचं त्रिवेंद्रम पण होईल, म्हणजे पद्मनाभ स्वामीचं पण दर्शन होईल, त्यांचं कन्याकुमारी पण होईल, रामेश्वरम होईल आणि मदुराईचं मीनाक्षी टेम्पल पण होईल. मग त्यांची जी इच्छा आहे ती पण पूर्ण होईल आणि त्यांना एवढी 10 दिवसांची टूर नाही मानवणार, तर
5 दिवसांमध्ये त्यांचं हे पूर्ण होत आहे आणि त्यांची इच्छाही पूर्ण आणि झाली. त्यांची इच्छाही पूर्ण झाली आणि त्यांना ते खूप दगदगीचं पण नाही झालं. म्हणजे Yes. हे पण काळजी हो. आणि मेन म्हणजे हे तुम्ही सगळं मार्गदर्शन करता. हो, तुमची हो. टीम असेल मला वाटते. येस हा, आमची तर टीम ती आहे. टीम सगळं तुमचं हो. ऑर्गनाईज करून प्रत्येकाला Yes. सांगते. प्रत्येक पर्यटकासाठी हा. आमच्या प्रत्येक गेस्टसाठी आम्ही ते हा. म्हणजे 2 वर्षाच्या मुलांसाठी पण तुम्ही काश्मीरला जाताना काय काळजी घेतली बरोबर. पाहिजे हा, हा. यापासून तुम्ही 84 वर्षाच्या आजींसाठी काय काळजी घेतली पाहिजे बरोबर. हे सगळं आम्ही त्यांना गाईड करतो. हा. आणि यंग जनरेशनची जेव्हा टूर असते हम्म. तुम्ही अरेंज करता त्यावेळेला काय त्यांना गाईड करता किंवा हा सीझन आहे वगैरे असं काय गाईड करू शकता? आम्ही आता मोस्टली यंग जनरेशनमध्ये पण ते बॅचलर्स आहेत का ते कपल्स आहेत हा, याच्यावर depend. त्यानुसार आम्ही ते टूर डिफरन्शिएट करतो. म्हणजे आता कॉलेज स्टुडंट्सचा आमचा जो ग्रुप गेला होता हा. 10 दिवसाची त्यांना काय 15 दिवस सुट्टी होती हम्म. त्यापैकी 10 दिवसांची त्यांनी टूर प्लॅन केली होती. स्टार्ट फ्रॉम मुंबईवरून त्यांनी सुरू केलं होतं बरं. दिल्ली हा. मग दिल्लीवरून ते गेले शिमला मनाली डलहौजी धर्मशाला अच्छा. अमृतसर बरं. आणि मग परत एंड केला त्यांनी बरीच मोठी होती चंदीगड. 10 हो हो दिवसाची हो म्हणजे. सगळं त्यांनी इन्क्लूड हा. त्याच्यामध्ये केलेलं होतं. तुमचे हॉटेल्स वगैरे तिथे बुक असतात. येस पण आमचे काही समजा hotels fix आहे. काही कस्टमरला पाहिजे 5 स्टार हॉटेल पाहिजे हम्म. 3 स्टार पाहिजे तर कसं तुम्ही अरेंज करू शकता का? हो आम्ही आधी त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट घेतो बेसिकली की तुम्हाला कशी रिक्वायरमेंट पाहिजे बरं. तुमचं बजेट किती आहे. हा, हा. काही माझ्याकडे असे गेस्ट आहेत की ते म्हणले शेवटी आम्हाला फक्त 5 स्टार रिसॉर्टला पाहिजे. बरं. हां हा. 5 स्टारच पाहिजे हम्म. आणि आम्हाला स्पेसिफिक आमच्यासाठी एक डेडिकेटेड फोटोग्राफर पाहिजे जो आमचा व्हिडिओ करून देईल जो रील्स बनवून देईल आणि आमचे खूप सारे छान छान फोटोज काढेल. बरं. मग आम्ही त्यांची टूर त्या पद्धतीने ऑर्गनाईज केली. त्यांना ओके. प्रत्येक ठिकाणांवरती फक्त आणि फक्त 5 स्टार आणि 4 स्टार रिसॉर्ट जे हा. बीचपासून जवळ आहेत बरं. तसेच अरेंज करून दिले. हम्म. आता आणि त्यांचं जे म्हणजे आम्ही त्यांना जे खर्च सांगितला होता त्यासाठी बरोबर. हा. दे वर ॲब्सोल्युटली फाईन विथ इट. म्हणजे कुठेतरी त्यांनाही माहिती होतं माहिती. की आपल्याला हम्म. खर्च इथे जास्त आहे. येणार येणार आहे आहे कारण एवढं हा. त्यांनी जे फॅसिलिटीज मागितल्या होत्या. त्या हा. हिशोबाने खर्च Yes. येणार आणि आहे. मग त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला पण काम करायला इतकी मजा आली. आम्ही आमच्यातर्फे 2 गोष्टी त्यांना कॉम्प्लिमेंटरी देऊ शकतो लाईक स्कुबा डायव्हिंग असेल किंवा स्नॉर्कलिंग असेल छोटे छोटे वॉटर स्पोर्ट्स जे आहेत ते हा. मग आम्ही त्यांना कॉम्प्लिमेंटरी देऊ वा, शकतो. म्हणजे तुमच्या टूर तर्फे हे सुद्धा कॉम्प्लिमेंटरी येस पण आमच्या तुम्ही टूर देता. तर्फे बऱ्याच गोष्टी बऱ्याच Complimentary. ठिकाणच्या कॉम्प्लिमेंटरी असतात. असतात. म्हणजे तुम्ही जर पर्यटन गुरुतर्फे मनालीला जाणार असाल हा. तर आम्ही रिव्हर राफ्टिंग कॉम्प्लिमेंटरी देतो. अरे वा. केरळला जाणार असाल तर हाऊसबोटचा स्टे कॉम्प्लिमेंटरी असतो. अच्छा. हां जैसलमेरमध्ये जे सँड ड्यून्स आहेत तिकडचा स्टे कॉम्प्लिमेंटरी देतो जर तुम्ही अच्छा. राजस्थान पण हे डिपेंड आहे का की प्रत्येक वेळेलाच देता तुम्ही कॉम्प्लिमेंटरी? मोस्टली आम्ही देतो. हा. मोस्टली आम्ही या गोष्टी इन्क्लूड करून शकतो कारण त्या ठिकाणची ती खासियत आहे. म्हणजे तुम्ही काश्मीरला जाताय आणि हाऊसबोटमध्ये नाही राहिला हा. तर मग पण तरी तिथं अवेलेबिलिटी वरती पण डिपेंड असेल ना? बऱ्यापैकी. हा. पण मोस्टली आम्ही अवेलेबल करून घेतो कारण देता. तेवढे आता टायअप्स आणि हे झालेले ओळखी आहेत. छान झालेले आहेत. झालेल्या. श्रुती आता तुझे हॉटेलचं म्हणालीस की 5 स्टार देतो 3 स्टार देतो किंवा रेग्युलर तुमचे काही हॉटेल्स हम्म. असतील पण असं कधी झालंय का ग की तुमची जी टूर्सचे पर्यटक आहेत ते तिथे थांबलेत पण हॉटेलमध्ये काही प्रॉब्लेम झालाय की आधीचे जे लोक आहेत ते निघाले नाहीयेत तिथून तर तसं काही कधी झालंय? हो म्हणजे एकदा दोनदा झालेला आहे हा. की हॉटेलमध्ये ते खूपच लवकर पोचले हा. आणि चेकिंग टाइम जरा उशिराचा आहे. बरं. हॉटेलला प्रचंड गर्दी आहे. हम्म, हम्म, हम्म. वेटिंग एरियामध्ये पण बसायला जागा नाहीये असं पण हम्म. झालंय. मग आम्ही हम्म. थोडेसे ट्रिक केली की हा. त्यांना म्हणलं की आपण एक काम करू आपण 2-3 स्पॉट्स बघूया हा. आणि परत स्टेला येऊया. हा. आणि त्याच्यामुळ हे पॉसिबल झालं कारण त्यांची खूप मोठी जर्नी झालेली नव्हती. म्हणजे ते फ्लाईटनीच उतरले होते. मग फ्लाईटने उतरताना पण असं रात्रभर जागरण झालंय म्हणा किंवा हा, हे असं असं काही काही हेक्टिक नव्हतं झालेलं. बरोबर. त्याच्यामुळे ते याला ॲग्री झाले. हां मग येऊन फ्रेश होऊन परत पुढच्या साईट सीइंगला गेले. त्याच्यामुळे काय झालं
साईट सीइंग सलग नाही झालं, मध्ये एक ब्रेक पण मिळाला त्यांना. आणि मग पुढच्या साईट सीइंगला जाताना ते फ्रेश पण होते आणि हॉटेलला चेकिंग पण मिळून गेलं. म्हणजे असे सुद्धा चॅलेंजेस हो, तुम्हाला आहेत. येतात. आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये तुमच्या टीमचं आणि स्पेशली तुझंही कौतुक की तेव्हा ते तुम्हाला सुचलं हो की नाही आपण 2-3 स्थळ बघून घेऊया. Yes. तर हे पण खूप महत्वाचं हो, आहे. हो. श्रुती मला एक सांग की हे जेव्हा टूर तुम्ही अरेंज करता तर तेव्हा म्हणजे तुमचं जे डेस्टिनेशन ठरलेलं असतं का की समजा मी आहे की मला राजस्थान टूर पाहिजे पण नंतर माझं समजा कॅन्सल झालं, मला दुसरी टूर पाहिजे, तर असं होऊ शकतं का? आता रिसेंटलीच असं झालंय. आमची काश्मीरची टूर बुक होती. 10 जणांची ती फॅमिली होती. काश्मीरला जायचंय आणि 23 तारखेला अटॅक झाला. दुपारी त्यांचा फोन आला, मॅडम तिकडे अटॅक झालाय. आणि मी झोपले होते लिटरली. म्हणलं हे अटॅक झालाय म्हणजे अहो बघा ना न्यूज लावून, असं तेच म्हणले मला. मग मी न्यूज चालू केली, म्हणलं ओ शिट. आणि त्यांची काहीतरी 26 तारखेला टूर सुरू होणार होती. 23ला हा अटॅक झाला. ओ शिट म्हणलं आता काय करायचं. ऑब्व्हियसली अटॅक झाल्यावर मीच ती पहिली व्यक्ती होते की आपल्याला नाही जायचंय काश्मीरला, असं माझ्या डोक्यामध्ये येत होतं. पण सांगणार कसं गॅसला की नका जाऊ बरं का तुम्ही. पण मग तेच म्हणले मॅडम आपल्याला काही जाता येणार नाही. पण ना माझी बायको मुली इतक्या एक्सायटेड आहेत टूरसाठी, काहीतरी करा ना. म्हणलं ठीक आहे. घेतलं आम्ही ते चॅलेंज आणि त्यांचे काश्मीरचे सगळे बुकिंग आम्ही कॅन्सल केले. आणि त्यांना सेम डेटला फारसे काय म्हणतात चेंजेस न करता आम्ही त्यांना ती पूर्ण शिफ्ट हिमाचलला करून दिली. अख्खी टूर शिफ्ट करून गेली हिमाचलला. मग त्या केसमध्ये झालं काय, त्यांचे पैसे वाचले. म्हणजे आम्ही त्यांना आमच्यातर्फे थोडंसं रिफंड पण करू शकलो. आणि त्या पिरियडमध्ये त्यांना जो फिरायची त्यांची मानसिकता झालेली होती, त्यांची घरातल्या व्यक्तींची बॅग पॅकिंग सुद्धा झालं होतं त्यांचं. मग ते सुद्धा कुठे वाया नाही गेलं आणि त्यांनी खूप छान एन्जॉय केली हिमाचलची ट्रिप सुद्धा. आणि निघताना त्यांनी आम्हाला रिव्ह्यू सुद्धा दिला आहे खूप छान. आणि त्यांना स्वतःला पण हे आवडलं की एकही पैसा एक्स्ट्रा न घेता श्रुतीने आमची टूर पण अरेंज केली आणि प्लस ती आम्हाला रिफंड पण देऊ शकली थोडासा. म्हणजे दोन्हीकडनं ते खुश झाले. म्हणजे एक मानसिकता त्यांची बनली होती आपल्याला ट्रिपला जायचंय ती पण राहिली आणि 2 पैसेही त्यांना परत मिळाले. श्रुती मला एक सांग की पर्यटन गुरु आतापर्यंत एवढ्या तुम्ही ट्रिप अरेंज केल्या तर नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही करता का? हो आम्ही दोन्ही ट्रिप अरेंज करतो. बरं मग इंटरनॅशनलमध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या केल्या? आमच्या इंटरनॅशनलमध्ये सिंगापूर झालाय, थायलंड झालाय, व्हिएतनाम झालेला आहे, दुबई झालेला आहे आणि बाली झालेला आहे, मॉलदीव्स झालेला आहे. ओके बऱ्याच ट्रिप. येस येस मोस्टली या सगळ्या हनीमून टूर्सच होत्या, कपल टूर्स होत्या. 1-2 आहेत त्या फॅमिली टूर्स होत्या. पण म्हणजे बाहेर पण केलेल्या आहेत अरेंज. पण श्रुती आपल्या भारतात पण खूप बघण्यासारखं आहे. तर काय वाटतं तुला की भारताबरोबर विदेशी टूर किंवा इंटरनॅशनल टूर लोकांनी कराव्यात आणि का कराव्यात? कसं आहे आम्ही रेकमेंड करताना पहिले भारतातल्याच टूर रेकमेंड करतो. पण असं बराचसं असतं की त्या सीझनला तिथे जाऊन आलेले असतात, भारतातली बरीचशी ठिकाणं बघून झालेली असतात. सो आता त्यांना उत्सुकता असते बाहेरची ठिकाणं बघायची. आणि मला असं वाटतं विच इज फाईन, कारण आपल्या भारतामध्ये जरी सगळी विविधता असली तरी पण बाहेरच्या देशांमध्ये काय चाललं आहे, तिथली संस्कृती कशी आहे, तिथे लोक कसे राहतात, हे सुद्धा आपल्याकडच्या लोकांनी अनुभवायला पाहिजे असं मला वाटतं. इकडच्या 4 चांगल्या सवयी आपण घेऊन आलो इकडे किंवा तिकडच्या काही चांगल्या आठवणी आपण इथे घेऊन आलो तर त्याचा आपल्याला कुठे ना कुठे फायदाच होणार आहे. नक्कीच होणार आहे. म्हणून मी दोन्ही ट्रिप अरेंज करते. श्रुती 5 वर्षानंतर पर्यटन गुरुला तू कुठे बघतेस? 5 वर्षानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पर्यटन गुरुचं एक ऑफिस असेल आणि प्रत्येकाला पर्यटन गुरु माहिती असेल असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने पर्यटन गुरु
तर्फे टूर केलेलीच असेल, नसेल केली तर त्यांचा प्लॅन तरी असेल की नाही आपण पर्यटन गुरु सोबत जाऊया. येस. तुमच्या टूर तर्फे काही गिफ्ट्स तुम्ही देता का? खरं सांगायचं तर मी आणि उत्कर्ष आम्ही दोघं जण हे बघतो. त्याचं असं मत आहे की जेव्हा आपण एखाद्याला गिफ्ट देतोय तर त्यांच्याचकडून पैसे घेऊन आपण त्यातलाच काही पार्ट त्यांना गिफ्ट करत असतो. त्यापेक्षा आपण आपला सर्व्हिसची क्वालिटी एवढी हाय पाहिजे की तो एक्सपिरियन्सच एक गिफ्ट वाटलं पाहिजे. पण असा विचार असून सुद्धा आम्ही फुलाची पाकळी आमच्यातर्फे त्यांना थोडंफार देतच असतो. मटर गश्ती खुली सड़क में, तगड़ी तड़क भड़क में, ओले गिरे सुलगते से सड़क में, छतरी न थी बगल में, आया ही ना अकल में कि भागे हम या भीगे हम अकड़ में, तो सोचा फिर गीला हुआ है जो सुखाना हो, चाहे जनाना या मर्दाना हो। अटेंशन का नया पासा फिर दे गई झांसा, वही मुझे फांसा, तेरी ऐसी की होता है जिंदगी, का नया पासा फिर दे गई झांसा, वही मुझे फांसा, चिरकुट जिंदगी, you know. Thank you पर्यटन गुरु. श्रुती, तुझे फ्युचर प्लॅन काय आहे पर्यटन गुरुचे? सध्या आम्ही रामायणा टूरवरती अभ्यास करतोय. म्हणजे आम्हाला ती टूर पुढच्या वर्षी लॉन्च करायची आहे असं आमच्या डोक्यात आहे. त्याच्या आधी फुल प्रूफ प्लॅन रेडी करण्यासाठी आम्ही त्याचा स्टडी करतो आहे. ही टूर एक साधारण आउटलाईन अशी असेल की ही टूर अयोध्येपासून सुरू होईल आणि प्रभू श्रीरामांचा जो काही प्रवास झालेला आहे, मग नाशिक असेल किंवा हे ते ज्या मार्गाने गेले किंवा त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांचे चरण स्पर्श झालेला आहे असं आपण म्हणूया, बरोबर, ती टूर किंवा त्या मार्गाने आम्हाला रामभक्तांना घेऊन जायची इच्छा आहे. मग त्या केसमध्ये ती टूर सुरू होईल अयोध्या, नाशिक, मग आपण जाणार आहोत म्हणजे रामेश्वरम, धनुषकोडीला, मग श्रीलंका त्याला जॉईन करून असेल ती, आणि देन बॅक टू अयोध्या. अयोध्या टू अयोध्या अशी आम्ही टूर. साधारण किती दिवसांचा असेल आहे आमचा प्लॅन? तरी आम्ही 15 दिवसांचं आमचं आहे की आम्हाला ते 15 दिवसांच्या स्पॅनमध्ये बसवायचं. कारण कसं होतं, एखादी टूर त्यापेक्षा 15पेक्षा जास्त दिवस जर आम्हाला प्लॅन करायचे असेल तर तेवढ्या सुट्ट्या पण मॅनेज झाल्या पाहिजेत जे येणार आहे किंवा ज्यांची इच्छा आहे यायची अशांना. कारण मग ते सिनियर सिटीजन असू दे किंवा यंगस्टर्स असू देत किंवा आता टचवूड आपल्या इथे आता इतकं जास्ती काय म्हणतात विचारांमध्ये परिवर्तन दिसतंय की आम्हाला केदारनाथ किंवा पिलग्रिम जे म्हणतो आपण देवस्थानांच्या ठिकाणांना सुद्धा यंग जनरेशनची डिमांड आहे की आम्हाला केदारनाथला जायचं आहे किंवा आम्हाला चारधाम यात्रा करायची आहे. खरं तर कन्सेप्ट पण हीच आहे, आपण जेव्हा फिजिकली फिट असतो तेव्हा अशा यात्रा कराव्यात आयडियली.
पण आपल्याकडे एक साधारण विचारांचा ओघ असा असतो की आपल्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर लोक अशा यात्रांना सुरू करतात, चारधाम यात्रा सुरू करतात किंवा कुठल्याही यात्रेंना आपल्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर जाणं उपयुक्त मानतात. ऍक्च्युली आता आम्हाला यंग क्राऊड केदारनाथसाठी पण मिळतोय, आम्हाला यंग क्राऊड काशी गयाप्रयागला पण मिळतोय. आणि हो, आणि आम्हाला म्हणजे काय म्हणतात, जी देवस्थानं आहेत किंवा 12 ज्योतिर्लिंग असतील किंवा अजून काय ओडिशामधलं असेल किंवा चारधाम जे भारतातले आहेत सगळे चारधाम, त्या काही असतील ठिकाणं, त्यासाठी यंग क्राऊडचे सुद्धा आम्हाला रिक्वायरमेंट्स येतात की आम्हाला जायचे किंवा आम्हाला आमच्या आईबाबांना पाठवायचे की आम्हाला आमच्या आईबाबांसोबत जायचं असे पण सगळे. सो आम्ही त्या दृष्टीने पण बऱ्याच वर्कआउट करतोय. सध्या आमची ही रामायणा टूरवरती आमचा अभ्यास चालू आहे आणि ती टूर आम्ही लवकरच लॉन्च करणार आहोत. या व्यतिरिक्त पंचमहाभूतांची जी मंदिरं आहेत ती सौथला आहेत. बऱ्याच लोकांना ही माहिती पण नाहीये, तर त्याचा सुद्धा त्या टूरचा पण आम्ही अभ्यास करतोय, त्याची पण माहिती. आता कुठल्याही टूरचा अभ्यास करायचा म्हणलं की आधी आम्ही तिथे जाऊन येतो, आधी आम्ही तो एक्सपिरियन्स घेतो आणि मग नंतर ती टूर लॉन्च होते. त्याच्यामुळे ते सगळं जुळून यायला थोडासा वेळ आम्हाला लागणार आहे, पण येस, ते आम्ही आमच्या लिस्टमध्ये लवकरच ऍड करणार आहोत. श्रुती, या दोन्ही तुझ्या ज्या टूर्स आहेत त्या छान तुला रिस्पॉन्स मिळो आणि छान लोकांनाही त्याचा अनुभव येऊ. आमच्या व्यासपीठतर्फे तुला याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. श्रुती, प्रत्येक बिझनेस कुठलाही असला की त्यांची काहीतरी एक USP असते, काहीतरी स्पेशलायझेशन असतं. पर्यटन गुरुचं काय आहे स्पेशलायझेशन? पर्यटन गुरुची USP ही आहे की आम्हाला आमच्या गेस्टना बजेट फ्रेंडली येट कम्फर्टेबल एक्सपिरियन्स द्यायचा आहे. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी एज ग्रुप मॅटर नाही करत, प्रत्येक एज ग्रुपसाठी आम्ही ती काळजी घेऊन तशी टूर अरेंज करतो. म्हणजे राईट फ्रॉम 84 इयर ओल्ड आजी असतील तरी पण त्यांच्यासाठी त्यांच्या वयाला अनुरूप अशी काळजी घेतली जाते. आणि 2 वर्षाचं छोटं पिल्लू असेल तर त्याच्या वयाला अनुरूप अशी काळजी आम्ही घेतो आणि त्यांच्या आईवडिलांनाही त्या पद्धतीने गाईड करायला सांगतो. त्याच्यामुळे काय होतं, तो एक एक्सपिरियन्स आहे ना ओव्हरऑल जो ट्रिपचा आहे, म्हणजे लक्षात राहण्याच्या मोमेंट्स, चांगल्या मोमेंट्स या खूप जास्त आम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यांचा जो आनंद आहे तो तुम्हाला म्हणजे काश्मीरची टूर आठवल्यावर अरे आपला पोरगं पूर्ण वेळ क्रँकी होता हे नाही आठवलं पाहिजे, किंवा गोंडलामध्ये तो किती हॅपी होता हे आठवलं पाहिजे. असा आमचा एक्सपिरियन्स घेण्याचा भर असतो खूप जास्त. ही एक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ओकेजन्सना लक्षात घेऊन, त्या ठिकाणाचं महत्त्व लक्षात घेऊन त्या काळामध्ये त्या टूर अरेंज करण्यावरती आम्ही भर देतो. आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच जणांना हे माहिती असेल की ताजमहाल जो आहे तो कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री त्याच्या समोरचा जो रेड लाईमस्टोन आहे ना तो चंद्रप्रकाशामध्ये चमकतो. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री स्पेशल तिथे व्हिजिट असते जी गव्हर्नमेंटच अरेंज करतं. पण हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये, तर मी एका ग्रुपला अशी टूर अरेंज करून दिली आहे. ते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ताजमहालच्या रेड लाईमस्टोनवरती तो एक्सपिरियन्स घेऊ शकले की ते कसा ग्लो करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिथे कॅमेरा व्हिडिओज असं काहीही अलाउड नाही आहे. तुम्ही जर हा इन्सिडंट गुगलवरती टाकलात तर सगळ्या AI इमेजेस येतात, ओरिजिनल व्हिडिओ आलेलाच नाही आहे त्याचा. म्हणजे मी त्याच्या आधी खूप शोधलं होतं. ही टूर प्लॅन करताना मी हे पण बघत होते की आपल्याला तो एक्सपिरियन्स कसा असणार आहे. हे जर मला गेस्टना सांगता आलं माझ्या तर खूप फायदेशीर ठरेल. पण मला तो एक्सपिरियन्स यूट्यूबवर कुठेच नाही मिळाला, ना मला तिथे गुगलवरती तो काही मिळाला. ही कस्टमाइज टूर होती? हो, ही कस्टमाइज टूर होती. त्यांची कशी रिक्वायरमेंट होती आणि आम्हाला ते करायला म्हणजे खरंच मजा आली की टूर अरेंज करून घ्यायला. म्हणजे हे कस्टमाइज टूर बद्दल तू बोललीस, पण अशा पर्यटन गुरुच्या काही स्पेसिफिक आहेत का टूर्स? जसं आता कोजागिरी पौर्णिमेचं बोललीस तू,
तर असं काही ग्रुपचं किंवा इतर काही टूर्स आहेत का तुमच्या? हो, काही टूर्स आम्ही अशा अरेंज करतो. आमच्या ज्या ग्रुप टूर आहे, काशी गया प्रयाग अयोध्येची ग्रुप टूर आहे, जी आम्ही दरवर्षी पितृ पंधरवड्यामध्ये अरेंज करतो. येस, कारण काशी गया प्रयाग अयोध्या ही जी ठिकाणं आहेत त्यापैकी प्रयागराज या ठिकाणी आणि काशी या ठिकाणी पितृ पंधरवड्यामध्ये केलेल्या पिंडदानाला खूप महत्व आहे. पिंडदान आणि वेणीदान ह्या गोष्टी तिथे पितृ पंधरवड्यामध्ये घडल्यानंतर त्याचं एक वेगळं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही त्या काळामध्ये ही टूर अरेंज केल्यामुळे आम्हाला एकतर त्या टूरला भरघोस प्रतिसाद पण मिळाला आणि ज्यांना आम्ही घेऊन गेलो होतो त्यांच्या मनामध्ये एक वेगळं सॅटिस्फॅक्शन होतं की आम्ही आमच्या पितरांना त्या ठिकाणी जाऊन पाणी देऊ शकलो असं. त्यामुळे आम्ही अशा टूर्स करतो. किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये राजस्थान आणि केरळचं वातावरण खूप छान असतं, एकदम प्लेझंट असतं. सो आमच्या ग्रुप टूर्सला साधारण त्या वातावरणाला अनुसरून आणि प्लस एक बजेट फ्रेंडली, कारण सीझन सुरू व्हायच्या जस्ट थोडंसं आधी असं आम्ही त्या प्लॅन करत असतो. तो मला असं वाटतं ही USP आहे आमची. खूप छान. आणि काही गोष्टी आम्हालाही माहीत नव्हत्या. मला वाटते प्रेक्षकांनाही काही बऱ्याचशा गोष्टी तुमच्या टूरच्या कळाल्या आहेत. श्रुती, मला एक सांग की कुठलाही बिझनेस किंवा नोकरी किंवा एखादी मित्र मैत्रिणी यांच्यामधनं आपण खूप काही शिकतो, प्रत्येकाचे चांगले गुण घेतो किंवा काही चांगले वाईट अनुभव येतात. तुला या बिझनेसमध्ये जेव्हा तू आलीस नोकरी सोडून तेव्हा काय शिकायला मिळालं? पेशन्स आणि एखाद्या सिच्युएशनला शांतपणे कसं हँडल करता येईल हे मला खूप शिकायला मिळालं या गोष्टीतून. कारण प्रत्येक पर्यटक हा वेगळा आहे, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या टूरकडून वेगळ्या वेगळ्या अपेक्षा. जरी ते ग्रुप टूरला येत असले ना तरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक छबी तयार झालेली असेल की आपली टूर अशी होईल बरं का किंवा असं हे. सो समहाऊ थोड्याफार फरकाने जर त्या एक्सपिरियन्समध्ये जर त्यांना काही कमी जास्त वाटलं तर त्यांची जी रिॲक्शन आहे ना ती कशा पद्धतीने आपण घ्यावी हे मला या बिझनेसमध्ये आल्यानंतर, स्पेसिफिकली सर्व्हिस सेक्टरमध्ये आल्यानंतर मला हे शिकायला मिळालं. याच्या आधी असा काही अनुभव आलेलाच नव्हता मला. नोकरी करायची, घरी यायचं बस. म्हणजे हे खूप तुला पेशन्स, खूपच मला पेशन्स शिकायला मिळाले आणि व्यक्ती तितक्या प्रकृती याचा एक अनुभव आला. कारण एखाद्या ठिकाण हे आवडेल की नाही आवडेल हे त्याच्या आवडीनिवडीवरती पण डिपेंड असतं. आता मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे, बऱ्याच जणांना त्या मँग्रोव्ह फॉरेस्टचं खूप आकर्षण असतं, पण ज्यांना झाडांमध्ये पाना फुलांमध्ये इंटरेस्टच नाहीये त्यांना ते जस्ट एक जंगल वाटतं, काय इथे बघण्यासारखं काहीच नाहीये. पण त्याच सेम ग्रुपमध्ये अशी लोक होती, वाव आम्ही खारफुटीचं जंगल बघितलं, त्याचा त्यांना खूप उत्साह होता. म्हणजे हे दोन विभिन्न जेव्हा अनुभव येतात ना तेव्हा ते आम्हाला खूप ट्रिकिंग हँडल करावं लागतं. की काहींना ती जागा आवडणार आहे, काहींना ती जागा नाही आवडणार. पण मग असे चॅलेंज कसे तू घेते? म्हणजे आता त्यांना मला हे समजावून सांगावं लागतं की हा एक भौगोलिक प्रकार आहे किंवा त्या जागेचं ते महत्व आहे, खारफुटीच्या जंगलांचं काय महत्व आहे. सुनामी येत नाहीत आपल्या देशामध्ये खूप, त्याला ही खारफुटीची जंगलं जबाबदार आहे की ते पाणी अडवण्याचा प्रयत्न करतात. आपली गावाच्या गावं वाहून जात नाही. एखादाच एक्सपिरियन्स असतो 2004 सारखा जो आला होता, नंतर परत नाही आलेला का. तिथे ना एक आपल्या भारताला एक काय म्हणतात प्रोटेक्शन मिळालं आहे सगळ्या बाजूंनी, त्याचा हा परिणाम आहे की खूप जास्त बाकीच्या देशांमध्ये जे सायक्लोन्सच येत आहेत किंवा काय ज्वालामुखीचा उद्रेकच असतो किंवा खूप फ्रिक्वेंटली भूकंप होतात, तसं आपल्या भारतामध्ये ना नाही होत. किंवा काही ठराविक ठिकाणी होतात, काही ठराविक जागांवर ठराविक रिश्टर स्केलपर्यंतच भूकंप होतात, एकदम 9 वगैरे असे नाही होत, खूप रेअरली होतात. एखादीच 2001 सारखी गुजरातची. तर त्याचा हा फायदा आहे. आपल्या भौगोलिक ज्या गोष्टींनी आपण
काय म्हणतात विविधतेने नटलेला आहे भारत, तो प्रोटेक्ट पण झाला आहे त्याच भौगोलिक दृष्टीने. मग मला हे त्यांना एक्सप्लेन करावं लागतं, म्हणजे ती मग त्यांना challenging ते कुठेतरी परिस्थितीतून छान handle करतेस. एक्झॅक्टली. तर काही आणि ते आम्हालाही कुठेतरी ऍक्सेप्ट करावं लागतं की सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही आवडत. नाही आवडलं. त्यांना काही जणांना काही वेगळे एक्सपेक्टेशन्स असतात. काही जण तिथे फक्त रूम मध्ये बसून आराम करायला आलेले काही असतात. फुडी असते. काही खूप फुडी असतात. हम्म. म्हणजे आम्हाला करोलबाग मध्ये खूप 2 दिवस दे असं सांगतात ते स्पेसिफिकली, कारण आम्हाला तिकडचं सगळं फूड अरेंज करायचं आहे. म्हणजे सगळं फूड टेस्ट करायचं आहे आम्हाला. तू तशी अरेंजमेंट करून दे. मग मी करोलबाग मधल्याच जवळच्याच हॉटेलमध्ये त्यांना स्टे देते की तुम्ही 2 दिवस तिथे फिरा. मग त्यांना मग तिकडचं मग ते सगळं हे करणार. किंवा इंदोरमध्ये त्यांना सराफा बाजारला जायचंच असतं, 56 दुकानला जायचंच असतं. मग त्या केसमध्ये त्यांना रात्रीचं डिनर इकडे तुम्ही घेऊच नका, तुम्ही तिथेच खा, असं आम्ही गाईड करतो मग त्यांना. हां म्हणजे प्रेक्षकांना मी आता असं सांगेन की पर्यटन गुरुला नक्की विजिट करा. आणि श्रुतीने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, बऱ्याचशा ट्रिप्सबद्दल सांगितले, आणि ताजमहाल वगैरे किंवा पितृपक्षात जी ट्रिप ती अरेंज करते त्याबद्दलही खूप छान माहिती सांगितली. श्रुती, आज तू वेळात वेळ काढून माझं व्यासपीठला विजिट दिली त्याबद्दल माझ्या व्यासपीठतर्फे तुला एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. प्रेक्षकांनो, श्रुतीचा नंबर, पर्यटन गुरुचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ट्रिप, तुमचं टूर एन्जॉय करा. कसा वाटला आजचा हा एपिसोड? नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.